मरग्यानं मामाचे पैसे खाल्लं, मरग्याला मरण स्वीकारावं लागलं. आज मला महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून फोन आले, महाराज तुम्ही मामांचं चरित्र सांगता, मामांचं कीर्तन करता, पण आज प्रत्येक टी व्हीला प्रत्येक चॅनलला बातमी आहे, सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर ट्रस्ट 60 कोटींचा गैरव्यवहार झाला, घोटाळा झाला. महाराज नक्की काय? मला सांगायचे, आदमापूरला गेल्यानंतर अरे आपल्याला किती चांगली सुविधा भेटते, किती चांगल्या सेवा भेटतात. मला यावरती अजिबात विश्वास बसला नाही, कारण भुदरगडच्या पोलीस स्टेशनमध्ये यावरती गुन्हा दाखल आहे. रागिनी खडके, प्रशासक, सचिव रावसाहेब कोणिकेवे आणि काही विश्वस्त ट्रस्टी मंडळावरती गुन्हा दाखल आहे. मला यावरती विश्वास अजिबात बसला नाही. तपासानंतर सत्य समोर येईल. मामांचं आज प्रस्त जगाच्या इतिहासात वाढलंय आणि माणसाच्या कर्तृत्वाची, कार्याची उंची वाढल्यानंतर त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुद्धा काही लोकांकडून केला जातो. त्या प्रकारचं सुद्धा एखादं षडयंत्र असू शकतं, पण चुकून याच्यामध्ये सत्य आणि तथ्य असेल तर जशी मरग्याची अवस्था झाली ना, तशी मामाच्या दरबारात महाघोटाळा करण्याची अवस्था होईल. ही मामाची ताकद आहे. कारण देवाचं, भावाचं आणि गावाचं खाल्लेलं मायबाप हो कधीच पचत नाही. मामा तर खैराचा इंगळ आहे. मामा म्हणजे इकाचा प्याला आहे. पण आज मामाच्या नावावरती आज बंधुगिरी करणारे फार माणसं जन्माला आली. मामाच्या नावाखाली स्वतःचा देहवारा मांडणारी माणसं जन्माला आली. मामाच्या दरबारात आता सांगितल्याप्रमाणे सेवा, भंडारा आणि ब्रह्मप्रसाद या 3 गोष्टी व्यतिरिक्त मामाच्या दरबारात कशालाही महत्त्व नाही. मामाच्या दरबारात लिंबू, दोरा, गंडा, अंगारा असलं अजिबात चालत नाही. मामा म्हणजे या जगाच्या इतिहासातला फार मोठा मांत्रिक आहे. भल्या भल्या मांत्रिकांना पाणी पाजून आलेला देव म्हणजे बाळूमामा आहे. ज्याला वाटत असेल माझ्यावरती करणी झाली, माझ्यावरती भूतबाधा झाली, मामा सुद्धा भूतबाधा काढायची. आताची 4 पुस्तकं शिकलेली पोरं म्हणतात कुठं असतं भूत, होती पहिली भूत, आता गेली या लाईटीनं देऊन. पण जेव्हा मानकुटी बसतं का नाही तेव्हा मग करतं मानकुटी बसल्यावरच कळत. अहो ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलंय भूत असतं की नाही. ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये लिहिलंय, हरी उच्चार आणि मंत्र पै अगाध पळे भूतबाधा भेण्यात येते. हरीचा उच्चार केल्यानंतर भूतबाधा सुद्धा दूर होते. आणि आज कलियुगातली भूतबाधा दूर करायची असेल तर माझ्या मामानं या कलियुगात अरे माणसाला झालेली भूतबाधा दूर करण्याकरता मामांनी माझ्या या कलियुगात मेतक्यात साक्षात कैलासातला खांब मेतक्यात रोवला. त्याला भक्तीनं, भावानं मिठी मारा. तुमच्या आयुष्यातली भूतबाधा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद मेतक्याच्या खांबाची आहे. मामांची ताकद आहे मायबाप. मामांनी भूतबाधा काढल्यानंतर जमा झाले 120 रुपये मरग्या नावाच्या गड्याला दिले आणि सांगितलं माझ्या गुरुवर्य माझे मुळे महाराजांना जाऊन दे. ते मरग्या नावाच्या गड्याला मामानी भूतबाधा काढलेले 120 रुपये दिले आणि सांगितलं अरे माझे गुरुवर्य मुळे महाराजांना जाऊन दे. मरग्या नावाच्या गड्यानं ते पैसे घेऊन गेला आणि मुळे महाराजांच्या हातात दिले. मुळे महाराजांनी त्यातील 6 आणे मरग्याच्या हातात ठेवले आणि माझ्या शिष्याला बाळूला दे सांगितलं. पण मरग्याच्या डोक्यात मरगूपणा आला आणि मरग्याचं डोकं पिसाळलं. रस्त्याने येताना त्याला फार सुंदर सुंदर खाऊ दिसला, लाडू दिसले. त्यानं पैसे खर्च केले. मामांना सांगितलं देखील नाही आणि मामाला न सांगता त्यानं पैसे खर्च केले. मामाचा पैसा खाल्ला
आणि मायबाप मरग्याला फोड्या आल्या. मरग्या वेवळू लागला. पुन्हा मामाच्या दरबारात येऊन माफी मागू लागला. पण मामाच्या दरबारात जाणून बुजून केलेल्या चुकीला माफी नाही. मरग्यानं मामाचे पैसे खाल्लं. मरग्याला मरण स्वीकारावं लागलं. आज मला महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून फोन आले. महाराज तुम्ही मामांचं चरित्र सांगता, मामांचं कीर्तन करता, पण आज प्रत्येक टी व्हीला प्रत्येक चॅनलला बातमी आहे. सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर ट्रस्ट 60 कोटींचा गैरव्यवहार झाला, घोटाळा झाला. महाराज नक्की काय? मला सांगायचे आदमापूरला गेल्यानंतर अरे आपल्याला किती चांगली सुविधा भेटते, किती चांगल्या सेवा भेटतात. मला यावरती अजिबात विश्वास बसला नाही. कारण भुदरगडच्या पोलीस स्टेशनमध्ये यावरती गुन्हा दाखल आहे. रागिनी खडके प्रशासक, सचिव रावसाहेब कोणिकेवे आणि काही विश्वस्त ट्रस्टी मंडळावरती गुन्हा दाखल आहे. मला यावरती विश्वास अजिबात बसला नाही. तपासानंतर सत्य समोर येईल. मामांचं आज प्रस्त जगाच्या इतिहासात वाढलंय आणि माणसाच्या कर्तृत्वाची कार्याची उंची वाढल्यानंतर त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुद्धा काही लोकांकडून केला जातो. त्या प्रकारचं सुद्धा एखादं षडयंत्र असू शकतं. पण चुकून याच्यामध्ये सत्य आणि तथ्य असेल तर जशी मरग्याची अवस्था झाली ना, तशी मामाच्या दरबारात महाघोटाळा करण्याची अवस्था होईल. ही मामाची ताकद आहे. कारण देवाचं, भावाचं आणि गावाचं खाल्लेलं मायबाप हो कधीच पचत नाही. मामा तर खैराचा इंगळ आहे. मामा म्हणजे इकाचा प्याला आहे. मामा ज्याला हाय त्याला हाय आणि मामा ज्याला नाही त्याला अजिबात नाही. मामाच्या महाआरतीतलं दुसरं वाक्य आहे, नीतीने वागावे कमी नाय होत, उन्मत्ताला मामा शासन करीत. मामाच्या दरबारात जो अनितीनं वागतो त्याला मामा शासन केल्याशिवाय राहत नाही. हा मामाचा महिमा आहे. कारण ज्यांच्यावरती रक्षणाची जबाबदारी असते तेच भक्षण करतात. आज मी रामदऱ्याच्या भूमीत आलो. राम कुठे? सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्री. अरे सेवा हा श्रद्धेचा विषय असतो. सेवा हा भक्तीचा विषय असतो. मामा भक्तीचा भुकेला देव आहे, सेवेचा भुकेला देव आहे. मामा तुमच्या पैशाचा भुकेला देव नाही. मामांच्या शिवविजय ग्रंथात लिहिले, हा देव नसे व्यापारी, धंदा नाही पुजारी. हा देव नसे व्यापारी, धंदा नाही पुजारी. येथे येती नरनारी, भाव बळेची. माझ्या दरबारात मायबाप हो आल्यानंतर तुम्हा आम्हाला काही मागावं लागतच नाही. अरे बाळूमामाच्या दरबारात आल्यानंतर तुम्हा आम्हाला काय मागावं लागतच नाही. कारण जगाचा मालक न मागता दिल्याशिवाय राहत नाही. ही मामाची ताकद आहे. मामा तुमच्या आमच्याकरता माये बाप आहे, कृपावंत आहे. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माया
माय बाप कृपावंत. टाळ्या 2 ठिकाणी वाजतात आणि मी अजून एक ठिकाण वाढवतो. एक टाळ्या कीर्तनात आणि भजनात वाजतात, 2 टाळ्या नेत्याच्या पुढाऱ्याच्या भाषणात वाजतात. आणि इकडं लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, त्यामुळे त्यांच्या टाळ्या कडा वाजतात भजनात बी आणि तिकडं बी. पण ह्यांना काय मिळाना झालं आहे अजून, त्यामुळे ह्यांच्या टाळ्या काय वाजनात, कीर्तनात बी वाजनात, पण तिथं वाजत असते. जोरदार टाळी झाली पाहिजे. संयोजक, आयोजक, नियोजक आणि जगाचा मालक 19 नंबर बग्गा कारभारी विशालजी पाटील. अरे साक्षात तुमच्या या भूमीत जगाचा मालकाचा आषाढी सोहळा साजरा होणार आहे. 33 कोटी देव याचे उद्या साक्षीदार होणार आहे. कारण मामा मेंढ्या राखीत होते, मामा मेंढ्या राखीत होते. आणि एक मेंढका आला, मामांना म्हटला, मामा उद्या आषाढीचा सोहळा आहे मामा, मामा चला की पंढरीला. मामांनी आकाशाकडं पाहिलं आणि मामा म्हटले, हे परमात्मा पांडुरंगा विठ्ठला, तुझ्या या सेवकाला माफ कर. अरे माझी पंढरी म्हणजे माझ्या मेंढी माऊलीची सेवा आहे. नाही येऊ शकत मी पंढरीला आषाढीला देवा. एवढं म्हणताच 28 विटेवरती उभा राहणारा परमात्मा पांडुरंग मामांच्या समोर येऊन उभा राहिला. आणि मामांना सांगितलं परमात्मा पांडुरंगानं, मामा जोपर्यंत चंद्र सूर्य तारेत तोपर्यंत युगे 28 विटेवरी उभा असता रहा तुझा विठ्ठल. अरे देह रूपानं जरी चंद्रभागेच्या वाळवंटावरती उभा असला तरी सूक्ष्म रूपानं, अदृश्य रूपानं ज्या ज्या ठिकाणी तुझी मामा पावलं पडतील, ज्या ज्या गावात तुझी मेंढी माऊली जाईल, ज्या ज्या ठिकाणी मामा तुझा दरबार भरेल ना, त्या प्रत्येक दरबाराच्या आषाढीच्या दिवशी आणि तुझी मेंढरं राखण्याकरता सुद्धा हा विठोबा असल. आणि आषाढीचा सोहळा पाहण्याकरता आणि तिथला ब्रह्मप्रसाद सेवन करण्याकरता सुद्धा अदृश्य रूपानं हा 28 युग विठेवरती असताना जगाचा मालक विठुराया तुझ्या सेवेला असेल. ही मामाची ताकद आहे. कारण मामा शिवाचा अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देव आहे, असा एकमेव संत आहे, ज्या संताला देवही म्हटलं जातं आणि संतही म्हटलं जातं. जगाच्या पाठीवरती अरे एखाद्या देवाचं संताचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हा आम्हाला त्या संताच्या देवाच्या ठिकाणी जावं लागतं. जगाच्या पाठीवरती एखाद्या देवाचं संताचं दर्शन तुम्हा आम्हाला घ्यायचं असेल तर त्या देवाच्या ठिकाणी तुम्हा आम्हाला जावं लागतं. पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देव आहे, असा एकमेव संत आहे, ज्या संताचं दर्शन घेण्याकरता अरे त्या संताच्या समाधीच्याच ठिकाणी जावं असं अजिबात नाही. अरे साक्षात जगाचा मालक संत बाबा प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात जाऊन त्याच्या भक्ताला दर्शन देतो. ही मामांची ताकद आहे. मामाचा महिमा फार थोर आहे, फार थोर आहे. जो ऐसा समर्थ तो मी या जगाचा गगना ऐसा साक्षीभूत तोही मेची. एत भंडारा हेची गंध भंडाराची तोडे बंद तोची फोडे बांध अज्ञानाचे. मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी माणूस जैसा गुणी कान ठेवी. असं म्हणत म्हणत मायबाप हो, आजपर्यंत अनेक संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. आजपर्यंत अनेक संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. आजपर्यंत अनेक संतांनी भजनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे, ज्या संतानं आरोळ दिली. होड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत आणि बाळू मामाची मेंढर आली तुझ्या गावात. असं म्हणत म्हणत चंद्रभागेच्या वाळवंटावरती उभा असणाऱ्या परमात्मा पांडुरंगाला सुद्धा अरे त्या होंड्या माळावरती बोलवणारा जगाच्या पाठीवरचा संत म्हणजे बाळू मामा होय.
बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगले. बोला बोला बाळूच्या शिळ्या मेंढ्याच्या नावानं देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा. हे बाळू मामा माझा 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 बाळू मामा माझा मी मामाचा बाळू माझा 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 बाळू माझा मी मामाचा. हे बाळू मामा माझा मी मामाचा बाळू मामा माझा मी मामाचा हे बाळू माझा बाळू माझा मी मामाचा. बाळू माझा बाळू माझा मी मामाचा. हे बाळू मामा माझा मामाचा बाळू मामा माझा मी मामाचा बाळू माझा माझा मी मामाचा. बाळू माझा माझा मी मामाचा. बाळू मामा माझा 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 मी मामाचा बाळू मामा माझा 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 बाळू मामा मी मामाचा माझा 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 बाळू माझा मी मामाचा. बाळू माझा 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 बाळू माझा मी मामाचा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोले विठोबा टाळी हारगार माई टाळी वाजवा बजा सर्वांनी. हरी विडोबार विठोबार कुमाई हरी विडोबार कुमाई. विठोबार कुमाई हरी विडोबार कुमाई. विठोबार कुमाई विडोबार कुमाई. विठोबार कुमाई विडोबार कुमाई. विडोबार कुमाई. तनी जोरदार विठ्ठल विठान देव तुम्हारा. पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की बोला जय. बोला बाळूमाच्या नावानं सांग म्हणे. विठोबार कुमाई विडोबार कुमाई. विडोबार कुमाई. विडोबार कुमाई. मायबाप हो, आज माझा टाळकरी माळकरी पंढरीच्या विठ्ठलनगरीच केलेला आहे आणि प्रत्येकजण पंढरीच्या पांडुरंगाला काहीतरी मागत असतो. बस बस प्रत्येकजण पंढरीच्या पांडुरंगाला काहीतरी मागत असतो. मागायचंच असेल पंढरीच्या परमात्मा पांडुरंगाला तर आज सर्वांच्या वतीनं माझंही एक आम्हाला मागणं आहे. संतांनी सुद्धा मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुम्ही सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला आणि बाळूमामाला मागायचं असेल तर एकच मागा, हे परमात्मा पांडुरंगा, हे जगाच्या मालक संत बाळूमामा, अरे आम्हाला संत संग दे, बाकी आम्हाला काहीच नको. आणि मागायचंच असेल, अरे आज माझा पंढरीचा पांडुरंगाचा वारकरी आज चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचल्यामुळं पंढरी आज सुखावले. पंढरीत विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गावणे सुंदर सोहळा पंढरीत आज साजरा होतोय. आणि तोच सुखाचा सोहळा उद्या आषाढीला याच मामांच्या पवित्र अशा पावन झालेल्या 19 नंबर बग्ग्यामध्ये होणार आहे. म्हणून जशी माझ्या वारकऱ्याची परमार्थाची पंढरी हे विठुरायाची नगरे, तशी आम्हा सर्वसामान्य माणसांची राजकीय पंढरी दिल्ली आहे. आणि हा भारत देश अस्वस्थ आहे.
कष्टी आहे. आज या भारत देशामध्ये अराजकता माजते की काय अशी परिस्थिती आहे. बाहेरचे देश भारताला पोखरण्याकरता टपलेले आहेत आणि अस्वस्थ असलेला हा भारत देश, हे जगाचा मालक संत बाळूमामा, हे विठुराया स्वस्थ होऊ दे. अशांत असलेला माझा भारत देश शांत होऊ दे आणि माझ्या तरुणांचे सर्व काही प्रश्न सुटू दे, एवढीच जगाच्या मालकाला प्रार्थना करतो. आणि मामाच्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देत असताना फक्त इतकंच सांगतो, जो मनी जाहला मोठा शरीर न भरे ताठा, तया बाळू मामाचा उंबरटा मोकळा असे. जो मनाने मोठा आहे, ज्याच्या शरीरात नाही ताठा, ज्यानं अहंकाराला दिलाय फाटा, त्यालाच मोकळ्या आहेत बाळूमामांच्या वाटा. कारण मामाच्या दरबारात येऊन संसाराच्या गोष्टी करून चालत नाही. मामाच्या दरबारात येऊन इतर कोणत्याही गोष्टी करून चालत नाही. प्रपंच नुसता बोलून चालत नाही. प्रपंच करोनी परमार्थ करावा नेटका, असं संतांनी सांगितलंय. मामाच्या दरबारात येऊन शिवविजय ग्रंथात सांगितलंय, प्रपंच जयाचे बोलणी, प्रपंच जयाचे चालणी, तया बाळूमामाची मूर्ती ना दिसे. ज्याला बाळूमामाची मूर्ती दिसायचे, ज्याला आशीर्वाद घ्यायचेत ना, त्यानं प्रपंचाच्या गोष्टी करून चालणार नाही. इथं आल्यावर परमार्थाच्या गोष्टी केल्या पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला बाळूमामाचा आशीर्वाद भेटेल. तुम्हाला तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर एकदा अरे छत्रपती शिवरायांचा थार करी, पंढरीच्या विठुरायाचा वार करी आणि जगाचा मालक संत बाळूमामाचा सेवेकरी व्हा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मामाचा सेवेकरी होण्याकरता, मामाचा कारभारी होण्याकरता, मामाचा मेडका होण्याकरता, अरे मामाच्या दरबारात येऊन कीर्तन करण्याकरता, मामाच्या दरबारात येऊन अरे मामाचं कीर्तन शांतपणे ऐकण्याकरता, मामाच्या दरबारात येऊन उत्तम गायन करण्याकरता, मामाच्या दरबारात येऊन विना घेण्याकरता सुद्धा जन्मोजन्मीची पुण्याईच असावी लागते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.